1960-61 मधली घटना आहे. त्या गयामधलं एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या खेडेगावामधला एक माणूस लग्न झालंय, सुखानं संसार चाललाय आणि त्या गावाच्या पलीकडं एक भला मोठा डोंगर आहे. 360 फूट उंचीचा, 70-80 फूट रुंदीचा प्रचंड मोठा डोंगर. जे गाव डोंगराच्या कडे अगदी पायथ्याशी गाव आणि कुठेही जायचं असेल तर तो डोंगर ओलांडल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही अशी त्या गावाची परिस्थिती आहे. दवाखान्यात जायचं असेल तर दवाखान्यात डोंगराच्या पलीकडे आहे. शेतीवर जायचं असेल तर शेती सुद्धा डोंगराच्या पलीकडे आहे. डोंगर ओलांडल्याशिवाय त्या माणसाची सकाळ होत नव्हती. दशरथ नावाचा माणूस सकाळी उठला की आवरावं सगळं, शेतावर जावं. शेतावर जायचं असेल तर आधी डोंगर चढावा लागायचा, डोंगर चढायचा आणि मग पलीकडे उतरून शेतावर जायचा. रोजचा नित्यक्रम आहे. आणि 1 दिवस उगवला, 2 दिवस उगवले. रोज सकाळी शेतावर निघावं, जाताना बायकोला सांगून जावं दुपारी डबा घेऊन लवकर येऊ. आणि बायको दुपारी निघावं, बायकोनं तो डबा उचलावा, डबा घेऊन दुपारच्या रंगरंत्या उन्हामध्ये बायकोनं यावं आणि बायकोनं डोंगर चढावा. तर तो विचार करतोय काय डोंगर आहे, काय हाल आहेत लोकांचे, पण पर्याय नाही. निसर्ग आहे, त्या डोंगराला ओढण्याशिवाय जाऊच शकत नाही. तर पर्याय काय आहे आपल्याजवळ? पर्यायच नाही आपल्याजवळ. आणि मग रोजचं रुटीन आहे. सकाळी एके दिवशी हा माणूस गेला, काम चालू आहे, दुपारी बायको डबा घेऊन आली, सायंकाळी दोघं परत यायला लागले. बघता बघता बायकोला दिवस गेले. पहिला महिना लागला, दुसरा महिना लागला, तिसरा महिना लागला, 5वा महिना चालू आहे. आणि ते बोट घेऊन डोक्यावर डबा घेऊन त्या बायकोला तो डोंगर चढणं अवघड व्हायचं. तिला डोंगर चढता येईना, पण नाईलाज आहे, पर्यायच नाही. डोंगर चढल्याशिवाय तिकडे पलीकडे जाता येत नाही. आणि 1 दिवस झाले, 2 दिवस झाले आणि एक दिवशी बिचारी दुपारच्या वेळेला डबा घेऊन निघाली. दशरथ शेतामध्ये काम करत होता आणि रडरंत्या उन्हामध्ये ती चढायला लागली. 1 पाऊल, 2 पाऊल, 4 पाऊल, निम्म्यापर्यंत आली. रडरंत ऊन उन्हाळ्याचं आणि त्या उन्हाचा फटका बसता बेशुद्ध होऊन जागेवर पडली. कोणतरी म्हणून बघितलं, दशरथ तुझी बायको पलीकडे पडली आहे. धावत आला तर सगळा डोंगर चढला, बायकोला जवळ आला, तिला उठवलं, तिला उचललं, तिला शुद्धीवर आणलं आणि तिला सांगितलं घाबरू नको, थांब, मी तुला घेऊन जातो दवाखान्यामध्ये. फक्त बोलत राहा, फक्त माझ्याशी बोलत राहा, तू डोळे बंद करू नको, माझ्याशी बोलत राहा. बायकोला खांद्यावर टाकलं, डोंगर चढायला सुरुवात केली आहे. डोंगर चढायला लागला, बायकोशी बोलतोय, मी तुझ्याशी बोलतोय ना, थांब, तू बोल माझ्याशी, बोलत राहा माझ्याशी, मी चढू. आणि चढता चढता बायको आवाज देते, रडतीये, कणतीये, विवळतीये. आणि तसं करता करता या माणसानं डोंगर चढायला सुरुवात केली आहे. डोंगराच्या अगदी टोकावर आला आणि बायकोला सांगतोय बस, एवढं आता उतरलं असते की दवाखाना, आता लगेच दवाखान्यात जाऊ, फक्त 5-10 मिनिटं धीर धर. आणि त्याला लक्षात आलं आपण तिच्याशी बोलतोय, पण तिचा रडायचाही आवाज येत नाही, करायचाही आवाज येत नाही, बोलण्याचाही आवाज येत नाही. त्यानं तिच्याकडे पाठीमागं वळून बघितलं, तिचा श्वास चालू बघितला, श्वास बंद झालाय. त्यानं बायकोला खाली ठेवलं आणि बघितलं तर त्या बायकोनं जगाचा निरोप घेतला होता. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये इतकी वाईट परिस्थिती, ढसाढसा रडतोय, माझी पत्नी मरण पावली, पोटातलं पोर मरण पावलंय. तिला पुन्हा खांद्यावर टाकलं, गावात आला, अंत्यविधी आटोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडला. त्या महाकाय डोंगरासमोर आला आणि डोंगरासमोर येऊन सांगायला लागला, तूच माझ्या बायकोचा बळी घेतलास ना, तूच माझा संसार उद्ध्वस्त केलास ना, तूच माझा पोर मारलास ना. नाही, मी तुझा बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही. आणि सोबत येताना हातामध्ये छन्नी आणि हातोडा आणला होता. छन्नी आणि हातोडा, त्या छन्नी हातोड्यानं तर डोंगर फोडायला सुरुवात केली आहे. छन्नी हातोड्यानं डोंगर फोडावा, पावडी आणली होती, पावडीनं माती बाजूला करावी. अरे डोंगर आहे 360 फूट उंचीचा, 70 फूट रुंदीचा. छन्नी आणि हातोड्यानं कसा फोडणार आहे? लोक यायला लागली, लोक बघायला लागली. म्हटले बायकोच्या जाण्यानं माणूस वेळा झालाय. म्हटले काही दिवस करेल आणि विसरेल, 10 दिवसानंतर येईल जागेवर. 10 दिवस गेली, छन्नी आणि हातोड्यानं काम तसंच चालू आहे. 15 दिवस झाले, महिनाभर झाला, 2 महिने गेले. लोकांना वाटलं वर्षभरात विसरेल बायकोला, वर्षभरात विसरेल. पण नाही, सकाळी उठलं ना की छन्नी आणि हातोडा डोंगराकडे बघावं. तू गेलास ना संसार माझा, तू ठार केलास ना माझ्या कुटुंबाला, तुला माफी नाही. रोज एवढं सकाळी बोलावं, डोंगराकडे यावं, डोंगर फोडायला सुरुवात करावी. 1 वर्ष झालं लोक सांगायला लागली नाही होऊ शकत. तो डोंगर बघितला असता केवढा आहे आणि 1 वर्षाचं टार्गेट तुझं नाही पूर्ण होऊ शकत, तू नाही करू शकत रे. वर्षभरात काय होणार, झालं नाही बघ, आता नाही होऊ शकत तुझ्याकडनं, शांत राहा, कर दुसरं काहीतरी काम. नाही, डोंगरातली त्या झाडाझुडपांमधली पानं खावी, तिथंच पाणी प्यावं आणि तेच सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत डोंगर फोडावा. वर्ष गेलं, 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 3 वर्ष लोक वेड्यात करायला लागले. वेडा झालाय हा माणूस, वेडा झालाय म्हणून लोकांनी सोडून दिलं. 10 वर्ष गेली आणि मग लोकांच्या लक्षात आलं नाही, हा रोज येतोय, दुसरं काहीच करत नाही, फक्त डोंगर फोडायचं काम करतोय. कोण यायचं, चेष्टा करायचं, निघून जायचं, कोणी यायचं, थोडंसं हात लावायचं, मदत करायचं, निघून जायचं. पण दशरथ थांबला नाही, कारण माहिती होतं आपलं उद्दिष्ट काय आहे. 2 वर्ष गेली, 10 वर्ष, 15 वर्ष, 22 वर्ष उलटून गेली आणि 22 वर्षानंतर तो अख्खा डोंगर त्या एकट्या माणसानं फक्त छन्नी आणि हातोडीनं फोडून टाकला आणि रस्ता बनवला. आणि त्या दिवशी सायंकाळी डोंगरासमोर बोलवून सांगितलं, बघ
मी तुला फोडून दाखवलंय. आता कोणाचा प्राण जाणार नाही, आता कोणाचा जीव जाणार नाही. आणि मला माहिती आहे जे ठरवलं होतं ना ते करून दाखवेलच. मी माझं उद्दिष्ट पूर्ण करून दाखवलं. त्या दशरथ मांजीनं तो रस्ता, त्या डोंगर फोडून तो रस्ता तयार केला आणि त्या ठिकाणी त्या दशरथ मांजीची समाधी आहे आणि त्या समाधीच्या बाजूला लिहिलंय पद्मश्री दशरथ मांजी यांची समाधी. आणि त्याच्या खाली लिहिलंय की तुमच्या आयुष्यात जे काम कराल त्या कामात सातत्य आणि मनावर संयम असेल ना तर जगातलं कोणतंही उद्दिष्ट तुम्ही सहज साध्य करू शकता. त्या समाधीवर मी विचार करतो की टार्गेट किती वर्षाचा आहे माहित नसताना माणूस सलग 22 वर्ष काम करतोय. महाकाय डोंगर फोडायचा छन्नी आणि हातोडी, शस्त्र सुद्धा नाहीये हातात, काही नसताना एखादा माणूस जर 22 वर्ष काम करून एखादा डोंगर फोडून दाखवत असेल तर आमच्याकडे सगळं आहे. आमच्याकडे आम्ही ज्या कंपनीत काम करतोय ती भारतातील रेप्युटेड कंपनी आहे, जगात ब्रँड असणारी कंपनी आहे. एवढं सुंदर सगळं आमच्याकडे असताना मग आम्ही किमान वर्षभराचं आमचं टार्गेट का पूर्ण करू शकत नाही? बरं अशक्य आहे का जगामध्ये? अशक्य आहे. बरं आपण एखाद्या गोष्टीकडे बघतोय कसं यावर अवलंबून आहे. तू म्हणाले सिरियस झालं जरा, मी तुम्हाला सांगतो उदाहरण सांगतो. हे त्या बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो तसा. एक पोरग रोज दारू प्यायचं आणि बाप कंटाळला. बापानं सांगून बघितलं, पोराला काही समजत नव्हतं. बापानं समजावून बघितलं तरी पोराला कळत नव्हतं. बाप म्हटला ठीक आहे, आजकालच्या पोरांना प्रॅक्टिकल जरा चांगलं कळतं, याला जरा प्रॅक्टिकल करून दाखव म्हटला. बापानं पोराला घरामध्ये आणलं, खुर्चीवर बसवलं, बाहेर जाऊन 2 बादल्या आणल्या. एका बादलीत पाणी भरलं, दुसऱ्या बादलीत दारू भरली आणि दोनही बादल्या त्या पोरासमोर ठेवून दिल्या आणि बाहेर जाऊन एक गाढव आणला आणि तो गाढव त्या बादल्यांजवळ सोडून दिला. आता तो गाढव फिरत 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 दारूच्या बादलीजवळ गेला, दारूचा वास घेतला, सरकन तोंड बाजूला केलं, पुन्हा फिरत 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 पाण्याच्या बादलीजवळ गेला, पाण्याचा वास घेतला, घटाघटा पाणी प्याला, पाणी पिऊन बाहेर निघून गेला. बापानं पोराकडे बघितलं आणि पोराला विचारलं, बघितलंस का त्या गाढवाकडे? त्या गाढवाकडून काही शिकलास की नाही? म्हटला. पोरगा म्हटला शिकलो ना बाबा. म्हटला काय शिकलास? म्हटला बाबा जो दारू पित नसतो तो गाढव असतो म्हटला. हा दृष्टिकोन आहे. म्हणजे आपण घेतलं काय यावर अवलंबून आहे. म्हणजे इथं बरीच माणसं अशी आहेत, बरीच जण अशी आहेत की म्हणजे आता आमचे सोमवंशी साहेब आहेत आणि ते उमेदवार साहेब आहेत, किमान 50+ अनुभवी आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत. तुम्ही आम्ही बऱ्याचदा म्हणतो आयुष्याचं करिअर चालू करायचं असेल ना तर आम्ही कसं 35 मध्ये 30 मध्ये 25 मध्ये अशा वयामध्ये आपण असलो पाहिजे. नाही होत, नाही शक्य होत. मला एक सांगा, इथं बसलेली अनेक लोक आहेत. केंटुकी फ्राईड चिकन खाल्लंय का तुम्ही कधी? केंटुकी फ्राईड चिकन खाल्लं असेल ना? तुम्हाला सोपं करून सांगतो, KFCचं चिकन खाल्लं असेल, बरोबर आहे? KFCचा फुल फॉर्म आहे तो केंटुकी फ्राईड चिकन. कोणी बनवलं ते? कोणी बनवलं होतं KFCचं चिकन? सँडर्स नावाचा एक माणूस आहे, वय वर्ष 9. आई वडील दोघं वारले, रस्त्यावर अनाथ पडला. अनाथ झाल्यानंतर विचार करतोय की काय करायचं, कसं जगायचं. आणि जगायला सुरुवात केली, शिक्षण घेता आलं नाही आणि मग कुठेतरी हॉटेलमध्ये काम करावं, चहा विकावा, चहा प्यावा, चहा विकावा, काम करावं, हॉटेलमध्ये भांडे धुवावे. असं करता करता 24-25 वर्ष व्हायचा झाला. काय करावं कळत नव्हतं आणि मग ठरवलं काहीतरी काम करूया आणि मग एखाद्या कारखान्यामध्ये कामाला लागला. काही दिवस काम केलं, कारखाना बंद पडला. वयाच्या 24-25 मधून 50 पर्यंत आला. कसं तरी रडत पडत आयुष्य करतोय. 50व्या वर्षी ठरवलं की हॉटेल चालू करूया, दुसरं काही होत नाही काम आपल्याकडून, हॉटेल चालू करूया. हॉटेल चालू केलं. हॉटेल चालू झाल्यानंतर याला एक जी चिकनची रेसिपी बनवली, इतकी अफलातून आपली यथार्थ रेसिपी, सुंदर रेसिपी बनवली की ती रेसिपी खायला लांब लांबून लोक यायला लागली. ज्या भागात काम करत होतो ना त्या कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर आहे, त्या गव्हर्नर एका रस्त्यावर चालला होता, त्याला कोणतरी सांगितलं इथं सुंदर चिकन मिळतंय, आज चिकन मिळतं. गव्हर्नर थांबला, गव्हर्नर चिकन खाल्लं, बायकोला पार्सल नेलं आणि 3 दिवसानंतर गव्हर्नर बायकोला घेऊन पुन्हा आला आणि बायकोला सांगतो इतकं सुंदर चिकन बनवतोय ना हा माणूस. मी ठरवलं या माणसाला आता कर्नल नावाची उपाधी द्यायची. त्याला कर्नल उपाधी दिली. कर्नल सँडर्सचं हॉटेल फेमस झालं आणि गव्हर्नर बदलला आणि काही काळानंतर ज्या रस्त्यावर हॉटेल होतं त्या रस्त्यावरचं हॉटेल महामार्गामध्ये तोडलं गेलं. 10 वर्ष उभं केलं, 10 वर्ष आणि 10 वर्षामध्ये उभं केलं, एका क्षणात उद्ध्वस्त झालं. रस्त्यावर आता काय करायचं? आता काय करायचं? बरं वय वर्ष 61 आहे, कुठं कामाला जाऊ शकत नाही. आम्ही 58 रिटायर होतो. आमची माणसं विचार करतात 58-60 रिटायरमेंटचं वर्ष आहे. हा 61व्या वर्षी माणूस विचार करतो मला काय करायचं आहे आणि मग ठरवलं नाही आपल्याला जागा नाहीये ना, आपल्याकडे हॉटेलला जागा नाही ना, एक काम करूया, आपल्या हातात रेसिपी आहे ना, की रेसिपी जाऊया वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, त्यांना सांगूया की माझी हा रेसिपी आहे, ती तुमच्याकडे विकायला ठेवता का? हे तुमचं एवढं कमिशन मला द्या, फक्त एवढं करायचं. आणि मग पहिल्या हॉटेलमध्ये गेला, लोक म्हटले
चल्ली की तुला असं कसं होत नसतंय, आमच्या हॉटेलमध्ये आम्ही आमचंच पदार्थ विकणार. दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला, हाकलून दिलं. तिसऱ्या हॉटेलमध्ये दिला, हाकलून दिलं. साधं उदाहरण मला सांगा, एखाद्या कस्टमरकडे तुम्ही आम्ही जेव्हा जातो, एखाद्या कस्टमरकडे, त्याला जर आपल्याला सांगितलं की नाही यायचं आमच्याकडे, नाही होऊ शकत, आम्ही स्टारचं नाही करणार, आमची माणसं काय म्हणतात, ह्या तुझ्यासारखी 100 माणसं आमच्याकडे नाही येणार तुझ्याकडे, म्हणतो की नाही आम्ही? सहज म्हणतो. एखाद्या माणसाकडे दुसऱ्यांदा जायचं म्हटल्यानंतर आमचा इगो ऍटिट्यूड जागा होतो. हा सँडर्स एकदा नाही, दोनदा नाही, 1009 वेळा, 1009 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गेलाय. 1009 वेळा लोकांचा नकार बसवला. कधी वयाच्या 61 मध्ये, 61 वर्षाचा आहे, 1009 ठिकाणी गेला. सगळ्यांनी नाही सांगितलं, आणि तुम्ही आम्ही सहज थांबलो असतो ना. 2 लाख जणांनी पॉलिसी घ्यायला नाही म्हटली तर आपण निगेटिव्ह मानसिकतेमध्ये जातोय. खरं आहे का खोटं आहे? 1009 लोकांनी सांगितलं की नाही घेऊ शकत. 1010 नंबर ज्या माणसाचा आला ना, त्यानं सांगितलं ठीक आहे, ठेवून बघतो, विकल्यावर पैसे दिले. हा म्हटलं हरकत नाही, आणि 1010 हॉटेलमध्ये ठेवलं. एका दिवसात सगळं विकलं गेलं. आणि मग त्या माणसानं पुन्हा ऑर्डर दिली. मग दुसऱ्या हॉटेल, मग तिसरी हॉटेल, मग चौथी हॉटेल, असं करता करता अख्ख्या अमेरिकेमध्ये आता चिकन विकायला जायला लागलं. आणि वयाच्या 70व्या वर्षी या माणसानं, वयाच्या 70व्या वर्षी KFC नावाचा हा जो ब्रँड डेव्हलप केला. आज जाऊन बघा, 150 देशांमध्ये 22,000 शाखा आहेत. 22,000. कशामधून उभं राहिलं? जिद्दीमधून आहे. अपयश पचायला शिकवलं पाहिजे, नकार पचायला शिकवलं पाहिजे, आणि हे करताना अविरतपणे कष्ट केले गेले पाहिजेत, तर हे उभं राहतं सगळं. कारण आमच्याकडे परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलो ना, 7 महिन्यामध्ये मला आजारी पडायलाही वेळ नसतोय. 7 महिन्यामध्ये आजारी पडता येत नाही. म्हणजे आज समजा मी कमलाकर सरांनी कार्यक्रम ठेवलाय, मी सांगितलं सर मला बरं वाटत नाही, जरा ताप आलाय, मी येऊ शकत नाही, होत नसतंय. आजारी पडता येत नाही, अशक्तही पडता येत नाही, कोण काहीच करता येत नाही. आमची परिस्थिती अशी, साधी सर्दी जरी आली ना, तर आम्ही म्हणतो की नाही जरा कणकण आली, सर्दी आल्यासारखं वाटतंय, त्यामुळे घरी थांबलोय. नाही थांबता येत. यशस्वी माणसांचा इतिहास, यशस्वी माणसांचा आलेख जेव्हा तुम्ही आम्ही बघतो ना, त्यामुळे हे सहज शक्य आहे. फक्त ते करायची जिद्द आपल्या काळजामध्ये असली पाहिजे. मग मी विचार करतो की आम्ही जिद्द ठेवतोय का या सेक्टरमध्ये जे तुम्ही काम करतायत ना. तर माझा प्रश्न एवढाच आहे की अविचलित अशा ठिकाणावर पोहोचून दाखवायचंय ना की जिथं कोणी पोहोचत नाही. अशा ठिकाणावर पोहोचायचंय ना की जे टार्गेट मला पूर्ण करायचंय, हे करता येतं, ते करायची जिद्द काळजामध्ये असली पाहिजे. मध्यंतरी मी त्या मेहकर नावाच्या ठिकाणी गेलो होतो. मेहकर नाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाव आहे. बुलढाणा जिल्हा देशामध्ये असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आम्ही त्या बुलढाणा जिल्हा दिवाळीच्या काळामध्ये दत्तक घेतला होता. त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर नावाचं गाव आहे. मेहकरमध्ये गेलो. मेहकरमध्ये गेल्यानंतर एका गावात गेलो होतो, आणि त्या गावातली घटना समजल्यानंतर माझ्या अंगाला काटा आला की जगात असंही होऊ शकतं. मेहकर मधली एक स्त्री, 3 मुली आहेत, 3 मुलींची लग्न झाली, मुलगा नाहीये, वंशाचा दिवा नाहीये. मग करायचं काय? तर जावयाच्या दारामध्ये आपण जाऊन राहू शकत नाही. मग करायचं काय? तर तिने विचार केला की आपला आजारी नवरा आहे, आपण नवऱ्याला घ्यायचं, पुणे जिल्ह्यामध्ये कुठतरी जायचं आणि तिथं नोकरी करायची. बारामती MIDC मध्ये कोणतरी म्हटलं की स्वयंपाकीन स्त्रीची जागा खाली आहे. 68 वर्ष वयाची स्त्री बारामती MIDC मध्ये काम करते. आणि एके दिवशी घरी आले, बघितलं तर नवऱ्याला अर्धांग वायू झालाय, अर्ध शरीर डोळं पडलंय. नवऱ्याला उचललं, डॉक्टरांकडे दिलं. डॉक्टरांनी बघितलं, डॉक्टरांनी चेक केलं, सांगितलं बाई पुढच्या 4 दिवसामध्ये उपचार केले नाहीत तर याची संपूर्ण शरीराची बाजू दुळी पडेल आणि नवरा जगेल की नाही सांगता येत नाही. 68 वर्ष वयाची स्त्री, नवऱ्याशिवाय दुसरा आधार नाही, करायचं काय? सगळं होता नव्हतं मुलींकरता लावून दिलं, आणि आज खिशामध्ये 1 रुपया सुद्धा नाहीये. मी विचार करतोय, ती स्त्री विचार करते काय करायचं. डॉक्टरांना घाबरत घाबरत विचारलं खर्च किती आहे. डॉक्टर म्हणते ताई किमान 50,000 रुपये लागतील, किमान 50,000 रुपये खर्च आहे. आणि त्याच वेळी कोणतरी नगराध्यक्ष भेटायला आले डॉक्टरांना. डॉक्टरांनी सांगितलं बाई 50,000ची व्यवस्था करा, 3 दिवसात ऑपरेशन होईल, नाही तर नवरा घरी घेऊन जा. बाई बाहेर पडतीये, डोळ्यात अश्रू आहेत, डॉक्टरशी काहीतरी बोलावं असा विचार करते, दरवाजाजवळ घुटमळली आहे. आणि त्याच वेळी तो नगराध्यक्ष आतमध्ये आला. डॉक्टरांना आमंत्रण दिलं. डॉक्टर साहेब ही पत्रिका. म्हटले काय काढलं, काय कार्यक्रम आहे? ते म्हटले काही नाही, आपण बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा घेतोय, आणि या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जो पहिला येईल तर 51,000चं बक्षीस आहे. हिच्या कानावर बाकी काहीच नाही, डोक्यामध्ये फक्त एकच आहे, नवरा वाचवायचा आहे ना, 50,000 पाहिजेत. 51,000 शब्द ऐकले. बाहेर येऊन बसली, 10 मिनिटं 15 मिनिटं तो माणूस मध्ये बसलाय. आणि तो बाहेर आल्यावर विचारलं तुम्ही मध्ये काहीतरी बक्षीस सांगत होतात, काहीतरी पैसे 51,000 म्हणतो, कशाचं बक्षीस आहे? त्या माणसाला कागद हातावर दिला, सांगितलं हे वाचता, याच्यावर लिहिलंय सगळं. ती म्हटली वाचता येत नाही, शिकलेली नाही, आरामी आहे मी, वाचता नाही येत मला. म्हटले काय आहे मला सांगा ना. ते म्हटले बारामती नगरपालिकेच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा होती, पळायची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये जो पहिला येईल ना तर 51,000चं बक्षीस आहे. या 68 वर्षाच्या स्त्रीने विचारलं बक्षीस 51,000चं आहे? म्हटले हो.
म्हणजे मग स्पर्धा कधी आहे? म्हणजे परवा आहे. किती वाजता आहे? म्हणजे पहाटे 5:30 वाजता आहे. बरं, एवढं विचारलं आणि तो निघून गेला. ही बाई रात्रीच्या 2-3 वाजता त्या नगरपालिकेच्या गेट समोर जाऊन बसली आहे. स्पर्धा असणाऱ्या दिवशी रात्री 2-3 वाजता गेटवर बसली आहे. आज चालू होईल तेव्हा चालू होईल, आपण उशिरा जायला नको, काय मोठ्या लोकांचं काय सांगता येतं. आणि रात्र सकाळचे 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले आणि मग माणसं यायला लागली. कोणी ट्रॅक सूट घातलाय, कोणाचं नायकीचे शूज आहे, कोणाचा ब्रँडेड टी शर्ट आहे, कोणाचा पुमाचा टी शर्ट शूज आहे. प्रत्येक म्हणजे मोठमोठी टॉपची डॉक्टर, वकील, धावपटू सगळे तिथं एवढं मोठं बक्षीस आहे म्हटल्यावर अनेक लोक त्या ठिकाणी यायला लागली आणि सगळी रांगेमध्ये उभा आहेत. आणि या सगळ्यांमध्ये ही म्हातारी बाई 68 वर्षाची, नऊवारी साडी नेसलेली आहे, पायात चप्पल नाही आहे, डोक्यावरचा पदर हल्लेला नाही आहे आणि सगळे या स्त्रीकडे बघून हसत होते. आजी तुम्ही इकडे कुठं? आजी अहो तुम्हाला पळता येईल का नऊवारी साडीमध्ये? आजी अहो पायात चप्पल नाही आहे, अहो 5 किलोमीटर पळायचंय आजी. सगळे हसत होते आणि ही स्त्री स्थित प्रज्ञपणे त्या सगळ्यांकडे बघत तशीच उभी होती. आणि मग सगळं रोजचा सराव असणारी माणसं पळायला सुरुवात केली आहे. पळायचे शूज घालून प्रत्येकाला सवय आहे, रोजचं पळायला सुरुवात केली आहे. आणि नऊवारी नेसलेली, डोक्यावरचा पदर असणारी, पायात चप्पल नसणारी ही स्त्री, या स्त्रीनं पळायला सुरुवात केली आहे. सगळ्यांसोबत पळतीये. 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 4.5 किलोमीटर, 5.25 किलोमीटर आणि 5 किलोमीटरचा दौर ज्यावेळी आला आणि त्यावेळी सगळ्यांच्या लक्षात आलं की पुमाचा शूज, नायकीचा शूज, ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड नाईट पॅड सगळं घातलेली माणसं ही कोसभर लांब आहेत. आणि 68 वर्षाची नऊवारी नेसलेली, पायात चप्पल नसणारी स्त्री ही क्रमांक 1 न मॅरेथॉनची स्पर्धा जिंकून आली होती. त्या स्त्रीचं नाव होतं लताबाई करे. लताबाई करे 68 वर्ष आहे. आणि तिला कोणतरी विचारलं, बक्षीस जिंकल्यानंतर, पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर तिला कोणतरी विचारलं, तुम्ही एवढं काप कसं पळलात? कुठं प्रॅक्टिस केली? कुठं सराव केलात? कुठं केलं एवढं सगळं? तिने सांगितलं, प्रॅक्टिस सराव कुठंच केला नाही. म्हटले कधी पळाला होतात का? म्हटले कधीच पळाले नव्हते. मग कसं काय 1 नंबर आला? आम्ही तर रोज बोलतो आमचा नंबर आला नाही, तुमचा क्रमांक 1 कसा आला? तिने सांगितलं, मला काहीच दिसत नव्हतं, मला एकच दिसत होतं की जे 51,000चं बक्षीस आहे ना, त्या बक्षिसामध्ये माझ्या नवऱ्याचा जीव वाचणार आहे आणि तो जीव वाचण्याकरता मला पळायचं होतं. मी उद्दिष्ट एकच ठेवलं होतं की आपल्याला 51,000 मिळवायचे ना, आणि मी तेवढ्या करता पळत होते, बाकी माझ्या डोक्यात काहीच नव्हतं आणि म्हणून मी जिंकून आले. माझा सवाल आपल्याला आहे, 68 वर्षाची स्त्री एखादं उद्दिष्ट डोक्यामध्ये ठेवून जर नऊवारी नेसून पायात चप्पल नसताना पळू शकत असेल तर आपल्याकडे सगळं असताना आपण किती वेगानं धावलं पाहिजे? आपण आपलं टार्गेट, आपलं जे अचिव्हमेंट आहे, आपण किती कसं ताकदीनं पूर्ण केलं पाहिजे, हे विचार आपण आपल्या काळजात कोरला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की मी ज्यावेळी असं बोलतोय त्यावेळी अनेक लोक अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो ना, माणसं मला म्हणतात की सर तुम्ही सुंदर बोलतात, तुम्ही छान बोलतात सर, ही तुम्हाला दैवी देणगी आहे. दैवी देणगी नाही आहे, ते दैवी देणगी नाही सर. मी हमालाचा पोरगा आहे. पहिल्यांदा वडिलांनी हमाली केली, नंतर भाजीपाल्याचा व्यवसाय केला. 2001 ते 2010 MBA पर्यंतचं 10वी ते MBA हे मी स्वतः भाजीपाला विकून शिक्षण पूर्ण केलेला मुलगा आहे. आणि हे कदाचित आमच्या ज्योत्स्ना आयरे मॅडमनी बघितलं, त्या आमच्या गावातल्या आहेत. पाठीमागा माझा मित्र बसलाय सतीश बच्चाव. तुम्हाला सांगतो, इथंपर्यंत येणं, इथं उभं राहून बोलणं हा संघर्षाचा प्रवास आहे. या नाशिक शहरावर माझं विशेष प्रेम आहे, कारण या शहरावरती आल्यानंतर हे शहर मला माझी लायकी दाखवतं. त्याचं कारण असं आहे की आज जिथून मी आलोय, मी म्हटलं ना मला काहीतरी खायचं आहे, तुमच्याकडे प्रत्येक माणूस मला कुठेतरी चांगल्या ठिकाणी खायला घेऊन जाईल. पण हे एक शहर असं आहे की एक काळ असा होता की सलग 6 दिवस जेवायला मिळत नव्हतं. नाशिक शहरामध्ये रथोत्सव होता, रथोत्सवच्या काळामध्ये मेस बंद होती. आता सतीश भाऊ ज्या वॉलेस कंपनीमध्ये काम करतो ना, त्या वॉलेस कंपनीची इलेक्ट्रॉल पावडर मिळायची. ती इलेक्ट्रॉलची पावडर 6 दिवस पिऊन त्या शहरामध्ये दिवस काढले. आणि त्या 6 दिवसामध्ये एक उद्दिष्ट ठरवलं होतं की आज जेवायला मिळत नाही ना, एक दिवस असा आणायचा की आपल्यामुळे शेकडो मुलांच्या तोंडामध्ये घास गेला पाहिजे. ते तेव्हा ठरवलेलं होतं, आज आम्ही पूर्ण करतो. हे सहज नाही होत. कोणतीही गोष्ट तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागेल ना, आणि तो संघर्ष करायचा असेल तर ती जिद्द आपल्या काळजात असली पाहिजे, ती ऊर्जा आपल्या काळजामध्ये असली पाहिजे. आणि ही करायचं असेल तेवढ्या करता कार्यक्रम आहे. साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो, हे कार्यक्रम का घ्यायचे? मागच्या वेळेस 12 फेब्रुवारीला घेतला होता 2024ला, आज पुन्हा 20 तारखेला घेतला. वर्षातून किमान एकदा तरी कार्यक्रम घ्यावा. का घ्यावा? त्याचं कारण असं आहे, एक लाकूड तोडा होता, सकाळी आला की लाकूड तोडायला सुरुवात करायचा, दिवसातून 4-5 झाडं तोडली की निघून जायचं, 4-5 झाडं तोडावी निघून जावं. त्याच्यानंतर काही दिवसात दुसरा लाकूड तोड्या कामाला आला, तो दिवसामध्ये 15 झाडं तोडायचा. मालकाने त्याचा पगार वाढवून दिला. पहिला चिडला, म्हटलं मी एवढी वर्ष काम करतोय, मला पगार कधी वाढवून दिला नाही, आणि हा आत्ता कामाला आलाय आणि याला तो पगार वाढवून दिला, असं का? माझा पगार का कमी केला?
लाकूड तोड्या म्हटला, तो मालक म्हटला तू मला विचारू नको, हे त्याला जाऊन विचार. आणि त्याला जेव्हा विचारलं की तुझा पगार का वाढवला, तू दास्ताना कशी तोडतोस, त्याने एकच उत्तर सांगितलं, तू करतोस काय म्हटला. तो म्हटला काहीच नाही, मी पहिला म्हटला मी सकाळी येतो आणि सकाळी आलो की लाकूड तोडायला सुरुवात करतो, लाकडं तोडली की घरी निघून जातो. तू काय करतोस. दुसरा म्हटला मी काहीच करत नाही, सकाळी जेव्हा आलो एक झाड तोडलं की माझ्या तलवारीला धार, माझ्या कुऱ्हाडीला धार लावतो, मग दुसरं लाकूड तोडायला घेतो, पुन्हा कुऱ्हाडीला धार लावतो, मग तिसरं लाकूड तोडायला घेतो. त्याचा अर्थ असा आहे की तलवारीला धार लावल्याशिवाय, कुऱ्हाडीला धार लावल्याशिवाय यश मिळत नाही. आम्ही आमच्या कुऱ्हाडीला कधी धार लावली होती, आम्ही आमच्या व्यवसायाला नवीन पद्धतीने कधी बघितलं होतं. एखादी गोष्ट आम्हाला वाटतं हे टार्गेट आहे, ते अचीव करणं सोपं नाहीये, हे होऊ शकत नाही. होऊ शकतं, जगात अशक्य गोष्ट काहीच नाही. मध्यंतरी एका एलिफंट पार्क मध्ये आम्ही गेलो होतो कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये गेल्यानंतर त्या हलिया नावाचा भाग आहे, त्या हलियाच्या पुढे गेलात एक एलिफंट पार्क आहे. मला मुलगा 7-8 वर्षाचा होता आणि त्याला मला हत्ती बघितला आणि हत्ती बघितल्यावर त्यानं मला विचारलं की बाबा एवढा मोठा हत्ती आहे, आम्ही डिस्कवरीला बघितलंय, हा हत्ती झाडं तोडतो मोठमोठी, हा हत्ती मोठमोठ्या डोंगरांना धडक मारतो, झाडांना धडक मारतो, झाडं उद्ध्वस्त करून दाखवतो, गाड्याच्या गाड्या सोंडीमध्ये उचलून फेकून देतो. हा डिस्कवरीला आम्ही बघितलंय. आणि बाबा एवढा मोठा हत्ती, हा एवढ्या खांबाला बांधून ठेवला, एवढा साखळदंड आहे आणि एवढासा हत्ती या साखळदंडाने बांधला कसा जातो, कसा बांधला जातो. मी विचार केला का झालं असेल असं का होतं. याचं कारण असं आहे, तो हत्ती जेव्हा लहान असतो ना तेव्हा त्या हत्तीला जेव्हा आणलं जातं तेव्हा तो साखळदंड त्याच्यापेक्षा मजबूत असतो लहान हत्तीला, आणि तो साखळदंड त्याच्या पायाला बांधला जातो. छोट्याशा पलीकडच्या एखाद्या पाईपला, एखाद्या वस्तूला तो साखळदंड बांधून ठेवला जातो आणि मग तो हत्ती तो साखळदंड तोडायचा प्रयत्न करतो. एकदा प्रयत्न, दोनदा प्रयत्न, तीनदा प्रयत्न, पण त्याच्याकडून साखळदंड काही तुटत नाही. पण तो प्रयत्न करत राहतो, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष प्रयत्न करतो, साखळदंड काही तुटत नाही. आणि त्यानंतर तो प्रयत्न करायचं सोडून देतो. त्याच्या लक्षात येतं की नाही आता साखळदंड तुटू शकत नाही. आणि त्यानंतर तो हत्ती जेव्हा महाकाय होतो ना तरी त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट बसलेली असते की नाही आपल्याकडून साखळदंड कधीच तुटू शकत नाही. मुळात त्याला माहित नसतं त्याच्यामध्ये ताकद किती आहे. तो अशी एक नाही 1000 साखळदंड एकाच वेळी तुटू शकतो. पण त्याच्या मनात त्या गोष्टीला घर केलंय की साखळदंड माझ्याकडून तुटू शकत नाही. आमच्याकडे अनेकांची परिस्थिती तशीच आहे. अनेकांना असं वाटतं की नाही हे टार्गेट माझ्याकडून होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. अरे रस्त्यावर तर उतरा, बाहेर तर पडा, लोकांमध्ये तर जा, लोकांना भेटा, सहज शक्य आहे, सहज शक्य आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी त्या तुम्हा आम्हाला सहज शक्य आहेत, पण त्या करता आल्या पाहिजेत. त्यांच्याकडे त्या गोष्टीला बघितलं आलं पाहिजेत. मगाशी मी पुन्हा तुम्हाला या सगळ्या याच्यामधून शिवाजी महाराजांकडे घेऊन येतो. मला शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आयडॉल वाटतात. कशाचे आयडॉल आहेत? इतिहासाचे नाही आहेत. तुमच्या आता ज्या क्षेत्रामध्ये काम करतायत ना त्या सगळ्या क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सप्तबंदी आहे. सप्तबंदी म्हणजे काय तर समुद्र ओलांडू शकत नाहीत तुम्ही. धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समुद्र ओलांडला म्हणून त्यांना त्या काळामध्ये पापक्षालन करावं लागलं पुण्यामध्ये येऊन. हे नंतर 1830-40 मधली घटना आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर लिहिलेलं आहे की समुद्र ओलांडणं पाप आहे, समुद्र ओलांडायचं नाही. आणि शिवाजी महाराजांनी वाचलेलं होतं ना, माहिती आहे धर्म सांगतोय समुद्र ओलांडणं पाप आहे. शिवाजी महाराज थांबलेला आहे. शिवाजी महाराजांनी समुद्रावर राज्य प्रस्थापित केलं. समुद्रामध्ये जंजिरा आहे, समुद्रामध्ये पद्मदुर्ग उभा केला, समुद्रामध्ये सिंधुदुर्ग बांधला. समुद्रामध्ये जाऊन बघा वेगवेगळे किल्ले, सुवर्णदुर्ग आहे, समुद्रामध्ये उभा केला, समुद्रावर राज्य उभं केलं. आणि त्या काळामध्ये इंग्रज गव्हर्नर आहे, त्यानं लिहिलंय पत्र इंग्लंडच्या सरकारला, पत्र उपलब्ध आहे. तो म्हणतो की हा जमिनीवरचा राजा समुद्रामध्ये उतरलाय आणि या राजानं समुद्रामध्ये असं काही काम उभं केलंय की जर हा शिवाजी राजा खलाशी म्हणून जन्माला आला असता तर या शिवाजी राजानं अख्ख्या जगाच्या समुद्रावर आपलं राज्य प्रस्थापित केलं असतं. इतका हा बलाढ्य आणि ताकदवान आहे. हा त्या काळात उभं केलंय समुद्रावर. आज वरळी सिलिंगला गेलो ना आम्ही, आश्चर्य वाटतं. समुद्रामध्ये उभा आहे पूल. अटल सेतूला कधी गेलात ना आश्चर्य वाटतं समुद्रामध्ये कसं उभं केलं असेल, कसं उभं केलं असेल. परवा त्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला, उभे केलेले पूल पडतात. शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी समुद्रामध्ये सिंधुदुर्ग उभा केलाय, आजही तसाच उभा आहे. जाऊन बघा जंजिरा नावाचा किल्ला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्याकरता समुद्रामध्ये पूल बांधलाय. समुद्रामध्ये त्या काळामध्ये समुद्रामध्ये बांधकाम करून जगाच्या सोबत जायचंय ना तर जगापेक्षा वेगळा विचार करावा लागेल ना. जगापेक्षा पुढे निघायचंय ना तर जग काय करतं हे बाजूला सोडून तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल. शेकडो उदाहरण आहे, पण ते उद्दिष्ट आमच्या काळजामध्ये असलं पाहिजे. मगाशी आम्ही येत असताना सहज विषय निघाला. एक उंच मुलगा भेटला, तो म्हटला बच्चन सारखा दिसतो.
मला अप्रूप वाटतं या लोकांचं. म्हणजे अमिताभ बच्चन तुम्ही मी आजही बघितलं तसं लोकांना इतकं विशेष वाटतं की बच्चन 80व्या वर्षी काम करतोय. 80 पेक्षा 80 प्लस असेल कदाचित. आजही माणूस दिवसातल्या 18 तास काम करतो. आम्ही किती तास काम करतोय? म्हणजे अमिताभ बच्चनचा संघर्ष ज्यावेळेस बघतो ना, माझं मी पुस्तक लिहिलं यशोगाथा नावाचं. मग अशी मॅडमने उल्लेख केला 5 पुस्तकं, 5 नाही 7 पुस्तकं लिहिली. आणि 7 पुस्तकामध्ये स्टेट गव्हर्नमेंटच्या सिलेबस कमिटीला सर्वात कमी वयाचा सदस्य म्हणून मी सलग 6 वर्ष काम केलं. पण हे सगळं करत असताना या लोकांचं इतकं अप्रूप वाटलं. एक माणूस गेलाय मुलाखत द्यायला आणि सांगतोय की मला ऍक्टर व्हायचं आहे. कोणतरी म्हणतो फोटो काढून आण ना. फोटो काढून आणले. त्या डायरेक्टरनं फोटो समोर त्याच्या अंगावर फेकले. म्हणजे तू जिराफासारखा दिसतोस, बोलून दाखव जरा. डायलॉग बोलायला घेतले, डायलॉग बोलता येत नव्हतं, हाकलून दिलं. ठीक आहे म्हटले, नाही जमत ना, नाही ऍक्टर व्हायचं, आपण रेडिओला जाऊया. तेव्हा टीव्ही मीडिया इंटरनेट काही नव्हतं, रेडिओ आहे. रेडिओला अँकर म्हणून मुलाखत देऊया ना. अँकर म्हणून मुलाखत द्यायला गेला. ते म्हटले तुझा आवाज असा भसारा आहे, तुझा आवाज इथं चालू शकत नाही, तर निघ इथून. हाकलून दिलं. काय करावं त्या माणसानं? खिशामध्ये पैसे नाही आहेत, खिशामध्ये पैसे नाहीत. घरात खाता पैसा एवढाच आहे, 4 पाव येतील एवढे. 4 पाव घेते, जो त्या चौपाटीवर बसताना विचार करतोय काहीतरी करायचं आहे. मग कोणतरी भेटलं, म्हटलं चल तुला पिक्चर मध्ये काम देतो. आणि पहिला पिक्चर दिला. पहिल्या पिक्चरचं नाव होतं 7 हिंदुस्थानी. याला वाटलं हिरो म्हणून घेतलंय. 7 हिंदुस्थानी मध्ये 7 हिरो आहेत आणि 7वा हिरो सगळ्यात लहान हिरो याला घेतलं. त्या 3 तासाच्या पिक्चर मध्ये याला रोल मिळालाय 4 मिनिटाचा. काय वेदना झाले असतील? 4 मिनिटाचं काम कोणी बघितलं की नाही? पुन्हा काम नाहीच, पण जिद्द आहे, ताकद आहे, करायचंय मला काहीतरी करायचं आहे. आणि मग एक पिक्चर आला जंजीर नावाचा. विनोद खन्नाला सांगितलं की पिक्चर करा. विनोद खन्ना म्हणजे मला वेळ नाही, करू शकत नाही. आणि मग करायचं काय? कोणतरी म्हटलं ठीक आहे ना, लो बजेट पिक्चर आहे, करून घ्या. या माणसाला साईन, त्या माणसाला साईन केलं. जंजीर सुपरहिट झाला. आणि जंजीर सुपरहिट झाल्यावर अँग्री यंग मॅन म्हणून अमिताभ बच्चन त्या पडद्यावर आला. मग कुली, मग शराबी, मग लावारिस, मग अमर अकबर अँथनी. आणि मग चालू झालं सगळं. आणि मग एक यशाची अशी उंची गाठली अमिताभ बच्चननं की बॉलिवूड मधला सगळ्यात मोठा महानायक म्हणून अमिताभ बच्चन पुढे आला. आणि हे सगळं करत असताना कुली नावाचा चित्रपट आला. आणि मग त्या कुलीच्या चित्रपटामध्ये पोटामध्ये चाकू खुपसला गेला. बच्चन जगू शकत नाही, आता मरणार, जगूच शकत नाही. देशामध्ये सगळीकडे प्रार्थना चालू झाल्या, बच्चन मरणार आहे, आता जगूच शकत नाही. पण वाचला. आणि वाचल्यानंतर त्याला एक आजार झाला, त्याचं नाव आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस. हा आजार असा आहे की सकाळी त्या आजारावरची एक गोळी घेतल्याशिवाय रात्री झोपलेला माणूस हाताचे बोट सुद्धा हलवू शकत नाही. सकाळी उठल्या बच्चनला पहिले गोळी घ्यावी लागते, मग त्याचं शरीर हलतं. आणि मग त्या माणसानं पुन्हा आजारामधून उठून पुन्हा सुरुवात केली आहे आणि पुन्हा काम चालू केलं. एबीसी नावाची कंपनी उभी केली. 1000 कोटी बुडाली. 1000 कोटी नुकसानीमध्ये गेला. काहीच नाही करू शकत, उद्ध्वस्त आहे, रस्त्यावर आलाय. लोक पैसे मागायला घरी यायला लागले. कोणी काय बोलायचं, कोणी काय बोलायचं, काय करावं कळत नव्हतं. आणि मग बच्चननं ठरवलं छोट्या पडद्यावर यायचं. पण छोट्या पडद्यावर यायचं म्हटल्यावर अपमान, कोणी आतापर्यंत आलं नव्हतं. आणि हा सर्वात मोठा ऍक्टर आता छोट्या पडद्यावर येणार आहे. तो म्हटला पर्याय नाही आहे. जगात ज्यावेळी पर्याय उरत नाही ना, त्यावेळी सगळं करावं लागतं. सगळ्यात त्यामुळे कोणतेही काम करताना पर्याय मागे ठेवू नका. मी नोकरीला आहे, स्टारचं नंतर बघू. मी शेती करतोय, स्टारचं नंतर. पर्याय ठेवू नका. जर पर्याय आयुष्यामध्ये ठेवला ना तर पुढे जाता येत नाही. मागचे पर्यायाची दोर कापून टाका. बच्चानं ठरवलं पर्याय नाहीये, यायचंय आपल्याला. आणि मग कौन बनेगा करोडपती आला, पुन्हा सुपरहिट झाला, मोहब्बते पिक्चर आला. आणि मग वेगवेगळ्या चित्रपटांची लाईन लागली. आज पुन्हा बच्चन टॉप वरती आहे. हे सहज सोपं नाही आहे. याकरता जिद्द जिगर काळजामध्ये असावी लागते. याकरता ऊर्जा काळजामध्ये असावी लागते. संघर्ष करायची ताकद काळजामध्ये असावी लागते. आणि ती ऊर्जा आजच्या निमित्तानं आम्हाला घ्यायची आहे. कारण हे सगळं सोपं होत नाही. कष्ट करावे लागतील. कोणत्याही क्षेत्रात काम करा. मोठं व्हायचं असेल तर आपल्याला झोकून द्यावं लागेल, झोकून काम करावं लागेल. आणि तेव्हा हे सगळं शक्य आहे. जग काय म्हणतं आपल्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. म्हणजे तुम्हाला कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल. आणि इन्शुरन्स जे देताना आपण बऱ्याचदा मरणाचे फायदेच माणसांना सांगतोय, पण ते सुद्धा गरजेचं आहे. हे सगळं सांगणं मला माहिती आहे तासभर झालाय, थांबायला पाहिजे. ते आपलं चालूच राहील. तुम्ही म्हणाल तुम्ही स्माइल इतकी सुंदर देतात ते आपलं चालूच राहील. पण जग काय म्हणतं हे महत्वाचं नाही. आपण जे ठरवलंय ते आपल्याला पुढे जायचं आहे. त्या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे. आणि तुम्हाला सांगू की आम्ही अनेक वर्षांपासून आमची मैत्री आहे, अनेक दिवसांपासून आमची मैत्री आहे. हे सगळं करताना मी तुम्हाला सांगतो की मगाशी आदरणीय उमेकर सर बोलत होते की नाही डायनॅमिक लीडर आहे कमलाकर राहिले सर, खरंच डायनॅमिक लीडर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आपण इतकं सुंदर, इतकं चांगलं काम सगळं करतायत ना, काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही. याचं कारण असं आहे की तुम्हाला एक टोल फ्री नंबर मी देऊन जातो ना. टोल फ्री नंबर आहे. काही समस्या असली, काही अडचण असली तर एक टोल फ्री नंबर लावायचा. 9922 140 700 टोल फ्री नंबर आहे.
कधी फोन करा 992217 बरोबर ना, बरोबर आहे 140700. म्हणजे मी कधी कधी विचार करतो की हॉटेल पण 7 ऍपल निवडलंय. बरं जेम्स बॉन्डचा नंबर जो कुठला आहे ना 007 म्हटलं का जेम्स बॉन्ड आठवतो, बरोबर आहे का नाही? पण 7000 सुद्धा स्टार हेल्थ मधला जेम्स बॉन्डच आहे खऱ्या अर्थानं. सुंदर म्हणजे काही क्षेत्रात काम करतायत ना, सुंदर काम करतायत. आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती एकच आहे की आयुष्याला एक उद्दिष्ट आपले असावं. आज मगाशी मी तुम्हाला बोलताना सहज बोलून गेलो, सतीश दादा आमचा मागे बसलाय. माझ्या प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात अगदी मोठ्या भावासारखा, माझ्यापेक्षा मोठा आहे तो वयानं थोडासा म्हणून म्हणतो, प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात सोबत आहेत. जेव्हा खायला मिळत नव्हतं तेव्हाही सोबत होता. आज पंचपक्वानाने भरलेलं ताट रोज आहे तेव्हाही सोबत आहे. आणि हे सगळं करताना 4 संस्था मी आतापर्यंत उभ्या केल्यात. या 4 संस्थांच्या माध्यमातून काम करताना प्रत्येक संस्थेचा फाउंडर खजिनदार तोच आहे. मी अध्यक्ष जरी असलो तरी फाउंडर खजिनदार प्रत्येक संस्थेचा तो आहे. हा विश्वास आहे. आणि आम्ही तेव्हा ठरवलं होतं की आम्ही जे काम करतोय ना, आपल्यासारखी जी मुलं बाग आहेत ना, आपण त्यांच्याकरता काम करायचं, आपण त्यांच्याकरता उभं राहायचं. आणि आज रोजी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना आज रोजी मागच्या 13 वर्षापासून आई वडील नसणारी 128 मुलं आम्ही सांभाळतोय. आमच्या 3 मुलींची लग्न झाली आहेत आणि मला 2 नातू सुद्धा आहेत. हे 13 वर्षामध्ये आम्ही उभं केलेलं काम आहे. ही पोरं कुणाची आहे? ही ज्यांची पोरं, ज्यांनी रस्त्यावर फेकलेली पोरं आहेत, आई वडील नसणारी पोरं आहेत. मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये आमच्याकडे एक मुलगी आली होती, 3.5 तासाची मुलगी आहे. अनैतिक संबंधामधून मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आल्यानंतर कोणतरी ती मुलगी फेकून गेली. फेकल्यानंतर कोणाला सर अशी मुलगी आहे. ती मुलगी आम्ही जाऊन बघितली राजू सर. त्या मुलीच्या उजव्या पायाचा जो पाय आहे त्या पायाचे 2 बोटं कुत्र्याने खाल्ली होती. 3 तासाची मुलगी. माणसाने फेकली, जनावरांचं काय आहे? त्या जनावर कुत्र्याने बोटं खाल्लेली. देवळेला सांगितलं आम्हाला की नाही, या मुलीवर इथं सरकारी दवाखान्यात उपचार होऊ शकत नाहीत. आम्ही तातडीनं मुलगी मालेगाववरून धुळ्यावरून नाशिकमध्ये आणली आणि तिच्याकरता लागेल तेवढा खर्च केला. पण पोलीस केस झाली असल्यामुळे ती मुलगी आम्हाला कोर्टामध्ये जमा करावी लागली. अशी कितीतरी मुलं आहेत, रस्त्यावर फेकून दिलेली मुलं मुली आज आमच्याकडे आहेत. यांना कोणी नाही तर आम्ही सांभाळायचं काम करतो. का? कारण यांच्याकरता तुम्ही आम्ही उभं राहिलं पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो आपण नाही करू शकत ना, नका करू. पण जी किमान आपली जी पिढी आहे, आपली जी मुलं आहेत, त्यांना अभिमान वाटावा असं काम आम्हाला करावं लागेल ना. त्या उंचीवर आम्हाला पोहोचावं लागेल ना. आणि त्या उंचीवर पोहोचवायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही पुन्हा एकदा स्टार मध्ये ताकदीनं तेवढ्याच जोशानं काम करूया. छत्रपती संभाजी महाराजांची थीम आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर एक संवाद झाला होता. जो संवाद लिहून ठेवला गेलाय तो संवाद तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जो संवाद कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम कराल ना, तो आपल्या आयुष्याला एकदा लावून बघा, तो यशस्वीच वाटतो, तो आपलाच वाटतो. संभाजी महाराज म्हणतात, कवी कलश म्हणतात, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो कभी देखे ना सपना, उन पर है धिक्कार जो कभी देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर कुछ करना है आज हमें, अपनों के खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तो समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, तू परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचे जे काही ओळी सरांनी म्हटले होते सगळ्यांच्या अंगावर शहारे आले असतील.